खरं काय खोटं काय ते तपासून बघायला नको? नाही बरोबर आहे काय आजी, आधी मुद्दाम वाकड्यात शिरायचं, मग चुकून वाकड्यात शिरलो असे ढोंग करणारे लांडगे ना खूप आहेत आपल्या कोल्हापुरात. हा पण चुकून वाकड्यात शिरलोय का खरोखर शिरलोय याचा विचार माणसानं करायला पाहिजे ना. तसा विचार करायला समोरचा माणूस पण तसा पाहिजे ना. हा पण मग सारखं माझंच खरं असंच जर म्हणत राहिलं तर खरं समजणार कसं? मग माणसाने गप शांत बसावं ना, कशाला स्वतःची टिमकी मिरवायची? बघ मला एक्सप्लेन करायला चान्स तर दे, मी करतो सगळं एक्सप्लेन. मी का तुम्हाला चान्स देऊ? हा आणि मुळात तुम्ही इथं आलात कशाला? नाही पण ऐकूनच जर घेतलं नाही तर ऐकायचं नाही. मी का तुमचं अगं मिरची सारखी झणझणीत आणि मधासारखं गोड भांडताय तुम्ही. तुमचं चांगलं जुळल बघा. मी काय म्हणते, तुम्ही दोघं एकमेकाशी काय लगीन करत नाहीत? तुमची जोडी चांगली जमत. हॅलो काय? हा मी लगेच येते. हा काय झालंय? एकीकडे तुम्हाला मदत केली म्हणून नाश्त्याची ऑफर द्यायची आणि दुसरीकडे बरोबर त्याच्या उलट वागायचं ना. लय मज्जा येते का हो तुम्हाला असं वागून? म्हणजे मला काय समजलं नाही. तुमच्या आईंना विचारा, सविस्तर सांगतील त्या. चल ग. मुजुमदारांच्या अब्रू नुकसानीचा दावा आहे. ही काय बारकी गोष्ट नाही. मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा, 1 करोडचा दावा लावा. हा करोड एवढे